नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र आणि राज्य सरकार हे ग्रामीण भागातील जे बेघर कुटुंब आहे त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा हाती त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई घरकुल आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा आदिम आवास योजना असेल, या घरकुलासाठी अर्ज केल्यानंतर जे त्यातून लाभार्थी पात्र होतात, असे जे पात्र लाभार्थी आहेत त्यातील बरेचसे लाभार्थी केवळ घर बांधण्यासाठी किंवा जागा नसल्या कारणाने या घरकुल योजनेसाठी ते अपात्र ठरत होते। अशांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग तो नक्की शासन GR काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात। मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात सुधारणा करण्याबाबत अशा पद्धतीचा एक शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे। हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय काय सांगतोय याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रस्तावना यामध्ये सांगितलेलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत घरकुलासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये रमाई आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा आदिम आवास योजना असेल, या योजनेचा लाभ घेत असताना काही लाभार्थी पात्र होतात, परंतु जागा नसल्या कारणाने किंवा घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित व्हावं लागतं। अशांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा 50,000 रुपये इथपर्यंत देय होतं, परंतु आता या 50,000 रुपयामध्ये महाराष्ट्र शासनाने भरघोस अशी वाढ केली आहे। कारण का तर 50,000 रुपयामध्ये घरकुलासाठी आवश्यक जागा जी आहे 500 चौरस फुटाची जागा खरेदी करणं शक्य होत नाही। ही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जे भूमिहीन पात्र लाभार्थी आहेत त्यांना जागा खरेदी करण्यासाठी रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करून ती रक्कम जवळजवळ 1,00,000 रुपयापर्यंत केलेली आहे आणि त्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। हा जो शासन निर्णय आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याचा जो संकेतांक क्रमांक आहे हा संकेतांक क्रमांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन सदरचा हा शासन निर्णय जो आहे तो डाउनलोड करून पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।